नमस्कार. आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा संस्कार वर्ग आहे निगेटिव्ह विचार करणाऱ्या मनाला सकारात्मक विचार सरणीमध्ये कसे स्विच करावे, कसे शिफ्ट करावे. हा आपला नेहमीचाच अनुभव आहे की आपलं मन नकारात्मक विचार करू लागतं आणि ते विचार फक्त विचारांपुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर आपलं मन त्यात भरकटतं, वाहावलं जातं आणि चिंता भीतीनी ग्रस्त होतं, संभ्रमित होतं आणि पुढचा मार्गच दिसेनासा होतो. सदा सर्वदा अशा प्रकारची निगेटिव्ह विचार सरणी आपल्याला नैराश्य, भीती याच्या गर्तेत लोटायला सुद्धा कमी करत नाही. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाला आपण अभ्यास वर्ग म्हणू किंवा ध्यान, मनन, चिंतनाचा कार्यक्रम आपण म्हणू. अगदी डोळे मिटून प्रत्यक्ष जरी आपण ध्यान करणार नसलो तरी डोळे मिटून कानावर पडणारे शब्द ऐकून आपल्या अनुभव विश्वात या गोष्टींपैकी कुठल्या गोष्टी खरोखरच घडत आहेत आणि काय घडत नाही ह्याचा तुलनात्मक अभ्यास आज आपण सर्वांनी करावा अशी ही वेळ आहे. या अभ्यास वर्गात आपण सर्वसाधारण जनरल बोलणार आहोत. एखादी विशिष्ट किंवा एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम, एखाद्या व्यक्तीची समस्या चर्चेला न घेता सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांचाच जो अनुभव आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या शब्दातून आपल्या अनुभव विश्वात काय घडत आहे हे तपासण्याचा हा पुढचा अर्धा पाऊण तास आहे. जर आपण सर्वांनी लक्ष देऊन फोकस करून प्रयत्न केला तर हा अभ्यास अत्यंत उपयोगी पडेल. यामुळे भावी जीवनासाठी एक सकारात्मक, सामर्थ्यवान अशी विचारसरणी आपण उभी करू शकू. काय आपण तयार आहोत? काय आपल्याजवळ पुढील अर्धा पाऊण तास, तासभर मोकळा वेळ आहे? आपण फोकस करू शकतो का? जीवनातील धावपळीच्या गोष्टी ज्या आत्ता सुद्धा आपल्या मनात पॉपअप होत आहेत, थोडा वेळाकरता ते सर्व काही आपण बाजूला ठेवू शकतो का? जर असे असेल तर आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे? आशावादी असणे खूप आवश्यक आहे. प्रतिकूल परिस्थितीत ज्या वेळेला सर्व मार्ग थांबले असं वाटतं त्यावेळेला आशावाद आपल्या मनाला उभारी देऊ शकेल. काळ थांबणार आहे थोडाच. काळाचा हा नियमच आहे की तो सतत बदलत राहील. दिवस जाऊन रात्र येईल, उन्हाळा जाऊन पावसाळा येईल, दुःख सरेल आणि सुख येईल. त्यामुळे आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती कशीही का असेना, आशावाद कधीच सोडता कामा नये. निगेटिव्ह विचार, चिंता
या काळ्या ढगाप्रमाणे आहेत, ज्या अचानक मनाच्या आकाशात जमा होऊ लागतात आणि सर्व वातावरण अंधारमय करू लागतात. अशा वेळेला आशावादी राहण्याची सवय, पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय हीच या विचारांचं मळभ दूर करू शकेल. नव्हे काय? बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात ज्याच्यावर बेततं त्याला कळतं. कठीण प्रसंगात, कठीण परिस्थितीत आशावादाची, उत्साहाची ज्योत पेटवून ठेवणं हे खूप कठीण काम. अगदी बरोबर, मान्य. असं जरी असलं तरी जाणीवपूर्वक याचा सराव केला जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे काही दिवस जर नियमित हा सराव केला तर ह्याचं रूपांतर एका चांगल्या सवयीत होणं अवघड नाही. आजचा हा अभ्यास, आजचा हा संस्कार आपल्या मनावर जाणीवपूर्वक आपण करायला हवा. आणि मग तो दिवस दूर नसेल की ज्या दिवशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं मन सामर्थ्यशाली झालेलं असेल. आशावाद, सकारात्मक विचारसरणी निर्माण करण्याची ताकद आपल्यात निर्माण झालेली असेल आणि तीच शक्ती प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा दुर्दम्य आशावाद घेऊन आपल्या पाठीशी निश्चितपणे उभी राहील. दोन मित्र समुद्रकिनारी चालत असतात. अचानक समुद्राच्या लाटांबरोबर एकाएकी अनेक मासे वाळूवर येऊ लागतात आणि फडफडू लागतात. बघता बघता संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर फडफडणाऱ्या माशांचा सडा पडू लागतो. एक मित्र धावत पुढे जातो आणि दोन्ही हाताने फडफडणारे मासे उचलून पाण्यात फेकू लागतो. दुसरा मित्र 2 मिनिटं त्याची ही कृती पाहतच राहतो. तो पुढे होतो आणि म्हणतो, "अरे वेड्या, हे काय करतोस? याचा काय फायदा? बघ, प्रत्येक लाटेबरोबर हजारो मासे जमिनीवर येत आहेत. तू काय करशील आणि किती करशील? ह्याचा काय फायदा?" तेव्हा दुसरा मित्र दोन्ही हातात उचललेले 2 मासे समुद्रात भिरकावत म्हणतो, "यांना ह्याचा निश्चित फायदा आहे." आशावादी राहणं, सकारात्मक राहणं ही एक मानसिकता आहे आणि ही मानसिकता आपल्या आतच आहे, बाहेर कुठेही नाही. आशावादी, सकारात्मक माणसं दुःख लवकर विसरू शकतील, परिस्थितीवर लवकर मात करू शकतील, कारण त्यांनी स्वतःमध्ये अशी मानसिकता निर्माण केली असेल की दुःख, अंधकार फार दिवस टिकणार नाही. सकारात्मक विचार सरणीने ते स्वतःला आधी त्याच्यातून बाहेर काढतील आणि मग त्या अडचणीवर मार्ग सुद्धा शोधतील. बघा, समजून घेऊ. आपल्याला एवढाच बदल करायचा आहे की आपल्या विचारसरणीत, आपल्या मानसिकतेमध्ये हा विचार, हा संदर्भ वेळोवेळी
निर्माण करायचा आहे. मी काय करू शकतो? मी कुठला बदल घडवू शकतो? मी माझ्यासाठी, माझ्या प्रिय व्यक्तींसाठी आज ह्या परिस्थितीत सुद्धा एक छोटीशी चांगली गोष्ट काय करू शकतो? आणि या विचारसरणीचा आपल्याला त्याग करायचा आहे, जी आपल्याला निराश करायला लावते, जी होपलेसनेसचं दर्शन आपल्याला घडवते, जी म्हणते मी काय करू शकत नाही, या जगामध्ये काय होऊ शकत नाही, काय वाईट चाललेले आहे. अर्थ लागतोय का? आणि यासाठी आवश्यक असेल सर्वप्रथम स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. हे वाईट, हे दुर्दैवी, असंच चालणार, असंच होणार, या प्रकारची विचारसरणी ही निराशेकडेच घेऊन जाते. आणि या विचारसरणीतून होणारे विचार, कर्म आपल्याला जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक थांबवावे लागतील. बदलाला इथपासून सुरुवात होईल. तेव्हा सर्वात पहिली पायरी असेल आणि ती म्हणजे याची जाणीव होणे की मनामध्ये आता निगेटिव्ह विचार घोळू लागले आहेत. निगेटिव्ह विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. मला आत्ता ह्या क्षणी दुर्दैवी वाटतंय, होपलेस वाटतंय, परिस्थितीला शरण गेल्यासारखं वाटतंय, मी काहीच करू शकत नाही असं वाटतंय. ह्या भावविश्वाची मनात चालू असलेल्या या गोष्टींची लगेच जाणीव होणे, अर्थात आपली अवेअरनेस, आपली जाणीव त्या विचारांचा मागोवा घेत तिथपत पोहोचणे की मनात या सगळ्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी आता घोळवल्या जाऊ लागल्या आहेत आणि माझी कृती, माझं कर्म या विचारांच्या आहारी गेलं. हे विचार मला बांधून टाकत आहेत, माझ्या कृतीला, माझ्या कर्माला बांधून टाकत आहेत. मला होपलेसनेसकडे, नैराश्याकडे घेऊन चालले, मानसिकदृष्ट्या मला खचवत नेऊन चालले. जेवढ्या लवकर ह्याची जाणीव होईल, ती जाणीव निर्माण करणे म्हणजे असं की 5, 7, 10, 15 मिनिटं, अर्धा तास, किती वेळ निगेटिव्ह विचारात आपण भरकटत राहतो नव्हे काय? पण पटकन ह्याची जाणीव होणं, विचार करू लागताच हे जाणवणं की असं काहीतरी मनात या क्षणी घडत आहे, हीच पहिली पायरी असेल. हे प्रत्येक वेळेला आपल्याला जाणीवपूर्वक घडवून आणायला हवं. अर्थात पहिली पायरी म्हणजे जाणीव. निगेटिव्ह विचारात मन आहे ह्याची जाणीव. ठीक, इथपर्यंत विषय क्लिअर? ही पहिली पायरी आपल्याला सोपीशी वाटत असली तरी लक्षात घ्या, ही पहिली पायरीच कठीण आहे. कारण मन भरकटत राहतं. आपली जाणीव मनाला पकडू शकत नाही की तू निगेटिव्ह झालास, तू भरकटलास. ही जाणीव पोहोचेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो आणि त्या झाडाच्या मुळाशी विष कालवण्यासारखं आपल्या मनामध्ये खूप सारे
नकारात्मक बदल तोपर्यंत घडून गेलेले असतात. काहीतरी कृतीचा, एखाद्या जी निगेटिव्ह विचारसरणीवर आधारित आहे, एखाद्या कृतीचा, एखाद्या कर्माचा, एखाद्या निर्णयाचा जी निगेटिव्ह विचारसरणीच्या अधीन आहे, त्याचा जन्म हा होऊन बसलेला असतो. सुरुवातीला पहिली पायरी खूप जाणीवपूर्वक घ्यावी लागेल, वारंवार करावं लागेल. आपल्या मनाच्या गुंतवणुकी, मनाच्या ॲक्टिव्हिटीज यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागेल. चांगलं वाईट, साधक बाधक विचार करणं, स्वतःमध्ये, इतरांमध्ये, जगामध्ये जे जसं आहे तसं पाहता येणं, दिसणं हे योग्यच आहे. फक्त चांगलं आणि चांगलं कसं काय होईल? मग ते जीवन कसलं? फक्त गुण आणि गुण कसेच असतील, मग तो मनुष्य कसला? चांगलं वाईट, सुखदुःख, दुर्दैवी, मंगल, बिभत्स सर्व काही गोष्टी असणारच आणि त्या जशा आहेत तशा पाहता यायला हव्या. त्यात काही सुद्धा गैर नाही. पण आपल्या मनाचा जास्तीत जास्त भाग हा जर या निगेटिव्ह विचारसरणीच्या आहारी असेल, दिवसातल्या 24 तासांचा एक मोठा भाग आपण निराश असू, निगेटिव्ह विचार करत राहत असू, दुर्दैवी गोष्टी पाहत राहत असू, तर हे कितपत योग्य आहे? हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आपल्याला स्वतःलाच हा विचार आपल्यापुरता करावा लागेल, नव्हे काय? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सारखं सारखं या निगेटिव्ह विचारांच्या आहारी जाऊन बेलगाम भरकटत जाणं हे स्वतःचं मन दूषित करणं, जुन्या घडून गेलेल्या गोष्टी सारख्या सारख्या उगाळत बसणं, भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे ह्या चिंतांनी सारखं सारखं ग्रस्त होणं, गुरफटून जाणं, एवढं की वर्तमान क्षण जगणं सोडून देणं, हे कितपत योग्य आहे? हा विचार आपल्याला आज करायलाच हवा. कारण सारखा सारखा निर्माण होणारा हा निगेटिव्ह डायलॉग आपल्याला बांधून टाकेल, आपल्याला कर्म करू देणार नाही. जी काही कर्म आपल्या हातून घडतील, जे निर्णय आपण घेऊ, ते सर्वच जर या निगेटिव्ह विचारांच्या आहारी जाऊन आपण घेतले, तर मग आपण निरामय जीवन, सुखी, आनंदी, उत्साही जीवन या दिशेने कसे काय वर जाऊ शकू? सदैव आपलं मन कलुषित, असं मन काय आपल्याला योग्य दिशा दाखवू शकेल? योग्य निर्णय घ्यायला पोषक वातावरण देऊ शकेल? आपल्यामध्ये काय वाईट, इतरांमध्ये काय वाईट, अवतीभोवती काय दुर्दैवी घडतं आहे, या सगळ्या गोष्टी सतत घोळवल्या जाऊ शकत नाहीत. या सर्वांची पाठराखण केली जाऊ शकत नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचंच, पण या वाईट, दुर्दैवी, नकारात्मक गोष्टींमध्ये आकंठ बुडून राहणं, ह्याची सुद्धा कशी बरं पाठराखण करता येईल? मनात जे विषय आहेत
ते आपलं अस्तित्व व्यापून टाकणार, तेच उदयास येणार. हा निसर्गाचा नियम आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याच्याशी मनातील विचारसरणीचा घनिष्ठ संबंध आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला जाणीवपूर्वक सकारात्मक ठेवायची सवय घालायला हवी. त्याची सुरुवात आपल्याला आज घ्यायला हवी. आणि पहिली स्टेप हीच आहे की गढूळ झालेलं मन, नकारात्मक झालेलं मन लक्षात येणं शक्य तेवढ्या लवकर. एकदा का ही पहिली स्टेप आपल्याला आपल्या अनुभवातून समजली, लक्षात घ्या, शब्दांनी आपण ही गोष्ट जाणतो आणि म्हणूनच आपण म्हणतो की सारखे सारखे निगेटिव्ह विचार येत राहतात, काही पॉझिटिव्ह दिसतच नाही. आपल्याला ही पहिली स्टेप आपल्या अनुभवातून जाणायची आहे. म्हणजे असं की मन वारंवार निगेटिव्ह होतं, वारंवार भरकटत जातं, आशावाद सकारात्मक विचारसरणी सोडून देतं. हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून पहिली स्टेप ही असेल की मन जेव्हा नकारात्मक अनुभव करू लागेल त्या प्रत्येक वेळी त्याला पकडणं आणि म्हणणं, हे बघ तू निगेटिव्ह आहेस, वाहावला गेलेला आहेस, भरकटला गेलेला आहेस. हे 3 शब्द बोलून त्याला पकडणं. क्लिअर? इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत. आता दुसरी पायरी, आणि नेमकी हीच पायरी आपली चुकते. बघा, आपलं मन आधीपासूनच संभ्रमित आहे, भरकटलेलं आहे. आणि अशात जेव्हा आपलं भान येतं, अर्थात पहिली स्टेप आपली होते, आपोआप होते, जाणीवपूर्वक नाही. कधीतरी भान येतंच, कधीतरी आपल्याला जाणवतं आपलं मन निगेटिव्ह आहे, हे काय. आणि त्यावेळेला आपण जी दुसरी स्टेप घेतो ती आपली नेमकी चुकते. कारण या भरकटलेल्या मनाला जे निगेटिव्ह विचार करत होतं त्याला आपण गच्च पकडून सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. त्याला 4 शिव्या घालतो मनाला, अर्थात स्वतःलाच, आपल्या भरकटलेल्या अस्तित्वाला, की तू असाच, तुझं कधी चांगलं होणार नाही, तू सारखा निगेटिव्ह विचार करत राहणार, ब्ला ब्ला ब्ला. तेव्हा ही दुसरी स्टेप आत्तापर्यंत आपण घेत आलो. आणि इथे आपल्याला आमूलाग्र बदल करायला हवा. सर्वप्रथम हे आपण समजून घ्यायला हवं की आपलं मन आपल्याच सुरक्षेसाठी बांधील आहे. जेव्हा जेव्हा मन निगेटिव्ह विचार करत होतं तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आपली सुरक्षा हाच विषय होता, हीच भावना होती. पटताय ना? तेव्हा सर्वप्रथम निगेटिव्ह मनाला आपण हे सांगायला हवं की राजा, तू बरोबर आहेस, तू या गोष्टी पाहतोस, तू हे धोके दाखवतोस, ते योग्यच आहेत. अरे, तुझ्यामुळे तर मी इथवर आहे, समाजात स्थिरावलो आहे, 4 चौघांसारखा आहे, नाही का? मनुष्य आहे, मनुष्य जन्मात आहे, जो कोणी आहे, जसा कोणी आहे, ठीकठाक, बेटर आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळेच,
तू दाखवलेल्या धोक्यांमुळेच. आता दुसरी स्टेप, आपण कशी बदलतो आहे मनाबरोबरचा आपला डायलॉग. आपण मनाला सांगतो की हे बघ, हे सगळं निगेटिव्ह जे काही आहे ना, हे आता थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. नकारात्मक काय, निगेटिव्ह काय, चिंतादायक काय, जे जुनं घडून गेलं, काय व्हायला नको, काय होईल त्याची भीती, हे सगळं बरोबर आहे. हे सगळे धोके आहेत, हे योग्यच आहे. पण आता राजा, थोडा वेळाकरता हे सगळं बाजूला ठेव आणि मला सांग, काही चांगलं पण घडलं आहे की नाही, ते काय आहे ते मला दाखव. जे आपल्याला करायचं आहे, ती स्वप्न काय आहेत ती दाखव बघू. आपलं उद्देश काय, आपला आनंद काय, काय काय आजपर्यंत आपण करून दाखवलं, पूर्ण झालं. जे ठरवलं आणि जे करून दाखवलं, हा सुद्धा एक भाग आहेच की. सांग, स्वतःचं चांगलं केलं, इतरांचं चांगलं केलं, ते सुद्धा चित्र दाखव. आशावाद दाखव, उत्साह दाखव. मंगल काय ते सुद्धा दाखव. ही काठी पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. धोके ठीक आहेत, पण पुढे जाताना आपल्याला या विचारसरणीची कास पकडून पुढे जायचं आहे. या विचारांवर आपल्याला राहायचं आहे. ही असेल दुसरी स्टेप. जेव्हा जेव्हा आपण आपल्या मनाबरोबर असा संवाद साधू, प्रेमाचा, आपुलकीचा, समजून घेण्याचा, ही असेल जाणीवपूर्वक घेतलेली दुसरी स्टेप. आणि पहा, क्षणार्धात मन बदलून जाईल. ते सगळे काळे ढग निगेटिव्ह विचारांचे विरून जातील आणि मनाचं आकाश स्वच्छ होईल, निरभ्र होईल आणि सोनेरी रंग तिथेच आपल्याला दिसू लागतील. उत्साहाची, पॉझिटिव्ह विचारांची, सगळ्या सकारात्मक कल्पना, स्वप्न, भूतकाळातील चांगल्या गोष्टी जिथून आपण प्रेरणा घेतली, सर्व काही मनाच्या विश्वामध्ये उसळी खाईल आणि वर येऊ लागेल आणि मन पुन्हा एकदा अचानक पॉझिटिव्ह होईल, आशावादी होईल. चांगलं काय घडू शकतं, चांगलं काय होऊ शकतं, मी काय करू शकतो, मी आज इथे आत्ता काय सुंदर निर्णय घेऊ शकतो, चांगला निर्णय घेऊ शकतो. काही वाईट गोष्टी जाणीवपूर्वक बाजूला ठेवून ज्या मार्गाने, ज्या उद्देशाने मला जायचं आहे, ती गोष्ट मी अधिक बळकट, माझी एनर्जी तिथे कशी लावू शकतो. मनानी बदललेले हे रंग, मनानी बदललेलं हे रूप, हे पाहणं, त्या आशावादात पुढे जाणं, त्या निर्माण झालेल्या पॉझिटिव्ह संकल्पनात पुढे जाणं, ही असेल ह्या प्रक्रियेची तिसरी पायरी. म्हणजे असं की निगेटिव्ह, नैराश्य, नकारात्मक, दुर्दैवी, वाईट चिंता, भीती या सर्व मानसिकतेतून सकारात्मक पॉझिटिव्ह विचारसरणी पर्यंत क्षणार्धात या 3 स्टेप्सनी आपण स्विच झालो. ठीक आहे, आता पटकन एकदा उजळणी करूया. आशावादी दृष्टिकोन, पॉझिटिव्ह विचारसरणी कशी निर्माण करावी, सकारात्मकतेने स्वतःच्या अस्तित्वाला कसे पुढे घेऊन जावे, 3 स्टेप्सची
ही पद्धत आहे, हा फॉर्म्युला आहे. सुरुवातीला खूप लक्षपूर्वक आपल्याला आपल्या मनावर फोकस करावा लागेल. मनाच्या गतिविधी काय आहेत, मनाच्या कला काय आहेत, मन कसं रूप पलटत असतं ह्यावर लक्ष ठेवावं लागेल. पहिली स्टेप ही असेल की मन नकारात्मक झालं, मन वाईट विचार करू लागलं, हे जाणवणे. काय होऊ शकत नाही, काय नुकसान देईल, कशाने नुकसान केलं, काय दुर्दैवी आहे, काय होपलेस आहे, या गोष्टीत मन गुरफटलेलं, वर्तमान क्षण सोडून पळून गेलेलं, चिंतेच्या भीतीच्या गर्तेत जाऊ लागलेलं नकारात्मक मन समजून येणं, हीच पहिली पायरी. पहिलीच पायरी खूप महत्त्वाची, कारण बऱ्याच वेळेला इथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपल्या अनुभवातून आपल्याला असं लक्षात येईल की मन तासनतास बेलगाम निगेटिव्ह विचारात वाहवत गेलं होतं. विष कालवण्याचं काम त्यात झालं होतं. मन कलुषित होतं, क्रोधी होतं, लोभी होतं आणि त्यातून आपल्या मानसिकतेमध्ये जे वाईट घडायचं ते घडत होतं. भावनेच्या भरामध्ये आपण चुकीचे निर्णय घेत होतो आणि त्या निर्णयाच्या आधारावर कर्म आपल्या जीवनात उतरत होती. पहिली पायरी हे जाणवणं की मन भरकटलं होतं, निगेटिव्ह विचारांवर स्वार होतं. काय घडायला नको त्याचाच विचार होत होता. किती वेळ असा गेला त्याचा सुद्धा आपण अंदाज घ्यायला हवा, कारण ही पहिली स्टेप आपण जर लक्षपूर्वक केली तर लवकरच, म्हणजे काही दिवसात आपल्याला लगेच लक्षात येऊ लागेल की मन आता भरकटू लागलं आहे. तो बिंदू जिथे मन भरकटू लागलं त्याच बिंदूला आपण पकडू आणि तिथेच भरकटणाऱ्या मनाला लगाम घालू. ही असेल पहिली पायरी. आणि एकदा का पहिली स्टेप अर्थात निगेटिव्ह विचारांवर मन आहे हे आपण पाहिलं की मग घ्यायची दुसरी पायरी. आपण आपल्या मनाला स्विच करायचं. आपण मनाला सांगायचं, राजा तू बरोबर आहेस, तूच धोके दाखवतोस, तुझ्यामुळे आज मी इथवर आहे, मी मनुष्य जन्मात आहे. काळ लोटला, मनुष्य जन्म सुद्धा सोपा नाही. मन प्रत्येक वेळेला सोबत आहे, लक्षात घ्या. मी सुदैवी आहे, मी समाजात नीटनेटका आहे आणि तुझ्यामुळेच मी इथवर आलो. आता राजा हेही दाखव, काय चांगलं घडलं, कुठली स्वप्न पूर्ण झाली, काय आपण करू शकलो. आपण त्याचाच आधार घेऊ आणि त्याचाच आधार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आपली स्वप्न काय, आपल्याला करायचं काय आहे, जे आपल्याला आवडतं असं काय आहे, ते सर्व काही सुंदर, जे छान आहे, पॉझिटिव्ह आहे, ते दाखव बघू. आशावादाचा आपला मार्ग काय आहे, उत्साह आनंदाचा आपला मार्ग काय आहे, काय चांगलं घडू शकेल, काय चांगलं होऊ शकेल, या सर्व गोष्टी दाखव. अशा पद्धतीने मनाला स्विच करण्याची दुसरी स्टेप घेताच बघा, मन लगेच प्रतिक्रिया देईल, रिॲक्ट करेल आणि स्विच होईल. एक गोष्ट इथे आपण लक्षात घ्यायला हवी, आपलं मन हे शुद्ध जलाप्रमाणे निर्मळ आहे. त्यात जे रंग मिसळाल तोच रंग ते दाखवणार आहे.
याआधी आपण अनेक वेळा करत आलो. मन आधीपासूनच गढूळ आणि त्याला आपण अजून शिव्या घातल्या आणि अजून कलुषित केलं, आधीच भांबावलेलं, आधीच संभ्रमित, आणि आपण त्याला बेभान केलं. मन पहिल्या स्टेपवर आणि जाणीव होताच आपण त्याला वेड्यात काढलं. तू वाईट, तू असाच. अजून त्याला घरचा आहेर दिला नव्हे काय. आता आपण असं करणार नाही, कारण आपल्याजवळ हा स्विच फॉर्म्युला आहे. जाणीवपूर्वक आपण दुसरी स्टेप घेऊ. आपण त्याच्याशी चांगला सुसंवाद साधू. त्याला म्हणू, राजा तू जे दाखवतोस ते खरंच आहे. तू धोके दाखवलेस, ते उपयोगी आहे. आधी त्याला आपण आपल्या पाठीशी घेऊ आणि मग दुसरी स्टेप, सकारात्मक विचारसरणीचं इंजेक्शन जाणीवपूर्वक इथे टोचू. आपण त्याला मार्ग दाखवू. चांगलं दाखव, मंगल दाखव, काय झालं ते दाखव, जे होऊ शकतं ते दाखव. डाऊट आहे, असं नाही होऊ शकत? ओके, गुगल करा, म्हणजे नक्की विश्वास बसेल. कारण इतरांच्या बाबतीत चमत्कार झाले आहेत. इतर दुर्दैवी लोक सुदैवी झाले आहेत. अनेक उदाहरणं आहेत. मग आपल्या बाबतीत का होऊ शकणार नाही? नक्कीच होईल. अशा प्रकारे मनाला विश्वासाने पुढे न्यायचं आहे. पटवून देणारं बोलायचं आहे. अर्थ लागतोय? जर इतर उदाहरणं आहेत, जो खूप दुर्दैवी होता, तो जीवनात पुढे आला. दारिद्र्य रेषेच्या खाली असलेला बघता बघता श्रीमंत झाला. अयशस्वी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर आला फिनिक्स पक्षासारखा आणि यशाच्या भराऱ्या मारू लागला. उदाहरणं आपण पाहतो, बरीच उदाहरणं आहेत. जर असं आहे तर ते आपल्या बाबतीत नक्कीच होईल. अशा पद्धतीने मनाला स्विच करत असताना पटवून द्यायचं. नुसता पॉझिटिव्ह विचारांचा मारा करून होणार नाही. पटणं, जाणीव होणं, अवेअरनेस प्रत्येक क्षणी महत्त्वाची असेल. ओके, हाच स्वप्नपूर्तीचा मार्ग आहे. चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, चांगल्या गोष्टी घडत आहेत. आपल्या अवतीभोवती आपल्यासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी घडतील. तू फक्त पहा, काय चांगलं घडू शकतं हा विचार कर, ते दाखव. चित्र निर्माण कर, पिक्चर क्रिएट कर, बिग पिक्चर क्रिएट कर, तो दाखव. त्यावर विश्वास ठेव. का? इतरांचं झालं, बरीच उदाहरणं आहेत, आपल्याला माहिती आहेत, आपलं सुद्धा होईल. अशा पद्धतीने मनाला बळकटी देऊन त्याच्या पाठीशी उभे राहू आणि दुसरी स्टेप घेऊ. मन बदलेल आणि या प्रक्रियेच्या तिसऱ्या पायरीवर आपण जाऊ. मन सकारात्मक होईल, चांगल्या गोष्टी पाहू लागेल, दाखवू लागेल, उत्साह येईल, प्रेरणा मिळेल. ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण आपल्या मनाला बेबी स्टेप्स घ्यायला सांगू की आज, आत्ता मी काय चांगलं करू, कुठले चांगले निर्णय घेऊ, कुठली चांगली कर्म करू. छोटी छोटी, सोपी सोपी, जे सहज शक्य आहे, ज्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये प्रगती आहे, उत्साह आहे. छोटंसं काहीतरी असेल तरी चालेल नव्हे काय. मी काय करू शकतो, अशा साध्या सोप्या स्टेप्स आज पुरत्या विचार करूया आणि घेऊन टाकूया.
एकदम मोठं काहीतरी करण्याच्या मागे धावण्यापेक्षा बेबी स्टेप्स, छोटंसं काहीतरी, जी निश्चितच त्या मोठ्याच्या मागे असलेली एक पायरी असेल, असं काहीतरी जे जमेल, जे करता येईल ते दाखव. त्या कल्पनात आपण रमूया. आणि नुसते रमूयाच नको तर ते करून दाखवूया. आणि या पद्धतीने मन आता चांगल्या कल्पना निर्माण करू लागेल आणि मग त्या आपण नक्की करून टाकायच्या. ओके. कारण ते जमणारं असेल, ते पॉझिटिव्ह असेल. त्या छोट्या छोट्या स्टेप्स आपण आज घेऊ शकू आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ शकू. तेव्हा आजचा हा आशावादाचा विषय, अभ्यास वर्ग, निगेटिव्ह विचारातून पॉझिटिव्ह विचारात आपल्या मनाला कसे स्विच करावे, हा वर्ग आता पूर्ण झाला आहे. आपण आज महत्त्वाचे असे काही मुद्दे हाताळले. सोप्या शब्दात, आपल्याला सर्वांना समजतील अशा शब्दात उदाहरणं घेऊन आपण हे समजलो. आता महत्त्वाचं हे असेल की ह्यातील प्रत्येक स्टेप, याचं इम्प्लिमेंटेशन, याची अंमलबजावणी आपल्याला आपल्या जीवनात जाणीवपूर्वक आजपासून करायची आहे. आपण सुरुवात करूया, आजच सुरुवात करूया. लक्षात घ्या, पहिल्या दिवशी अवघड जाईल, मन पळून जाईल, कारण त्याला तशी सवय आहे. इतके वर्ष लोटली, हळूहळू आपण मनाला सवय लावली निगेटिव्ह विचारात तासनतास झुरत राहण्याची. आता त्याला पॉझिटिव्ह विचारांवर शिफ्ट करणे पहिल्या दिवशी कठीण जाईल. पण दुसरा दिवस हा पहिल्या दिवसासारखा नसेल. दुसऱ्या दिवशी थोडं सोपं होईल. आणि जर हे आपण नियमित करत राहिलो, ही प्रक्रिया आपल्या अंतरंगामध्ये आपण चालूच ठेवली, तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपला समावेश त्या आशावादी लोकांमध्ये झालेला असेल, जे आशावादी विचारसरणीचे आहेत, जे सकारात्मक आहेत. आपण त्यापैकीच एक असू, जे परिस्थितीला शरण जात नाहीत, उत्साही राहतात. कारण चांगलं काय आहे ते पाहू शकतात. आज चांगलं काय करता येईल स्वतःसाठी, इतरांसाठी ते पाहतात, तसा विचार करतात. आणि एवढंच नव्हे तर त्यावर कृती करतात. रोज थोडंसं चांगलं, रोज थोडंसं चांगलं, रोज थोडंसं चांगलं. या प्रकारे वर्षभरामध्ये खूप काही चांगलं घडून गेलेलं असतं, झालेलं असतं. आणि वर्षभरानंतर आपण आजच्यापेक्षा एका विशिष्ट अशा चांगल्या ठिकाणी पोहोचलेलो असतो. आपण सर्वांनी दिलेल्या वेळाबद्दल. तसाच हा पूर्ण अर्धा पाऊण तास या चर्चा सत्रात आपल्या मनाने, मनाच्या विचारांनी आणि मनाच्या अनुभवांनी सहभागी झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.